राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, विटेवरी सुंदर ते ध्यान
शियार गळा कासे आवळे निरकरा हे जीवन आवळे निरकरा हे जीवन शियार गळा कासे शियार गळा झाला प्रेत रूप शरीराचा भाव झाला प्रेत रूप शरीराचा भाव लक्ष्यला ठाव स्मशानीचा रात्रंदिवस काम क्रोध माया रडते रात्रंदिवस काम क्रोध माया अनति हाय हाय यमा धर्म वैराग्याच्या क्षणी लागल्या शरीरा वैराग्याच्या क्षणी लागल्या शरीरा ज्ञानाग्नी लागला ब्रह्मतेशी फिरविला घट फोडिला चरणी फिरविला घट फोडिला चरणी महावाक्य ध्वनी बोब झाली दिली तिळांजुळी कुळनाम रूपाशी दिली तिळांजुळी कुळनाम रूपाशी शरीर ज्याचे त्याशी समर्पिले दिवस काम क्रोध माया रडती रात्रंदिवस काम क्रोध माया मनती हाय हाय यम धर्म कामने रक्षा झाली आपोआप कामने रक्षा झाली आपोआप उजळला दीप गुरु कृपा रडती रात्रंदिवस काम क्रोध माया रात्रंदिवस काम क्रोध माया मनती हाय हाय यम धर्म प्रेत रूप शरीराचा भाव झाला प्रेत रूप शरीराचा भाव झाला प्रेत रूप शरीराचा झाला प्रेत रूप झाला प्रेत रूप शरीराचा भाव झाला प्रेत
शरीराचा भाव रक्षियेला ठाव स्मशानीचा रक्षियेला ठाव स्मशानीचा रडती रात्र दिवस काम क्रोध माया रडती रात्र दिवस काम क्रोध माया रक्षिलेला ठाव स्मशानीचा रक्षिलेला ठाव स्मशानीचा रडते रात्री काम क्रोध रडते रात्री काम मनती हाय हाय यम धर्म मनती हाय हाय मनती हाय हाय मनती हाय 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 मनती हाय हाय मनती हाय हाय यम धर्म यम मनती हाय हाय मनती
रात्र काम क्रोध रडती रात्र काम क्रोध माया विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज पवन सूत हनुमान प्रभु रामचंद्र गोपाल कृष्ण धर्मवीर संभाजी छत्रपति शिवाजी महाराज नमः पार्वते पते हर 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 भारत माता की गौ माता की सनातन धर्म की गुरु जोग महाराज निवृत्तिनाथ महाराज त्र्यंबकराज भगवान की झाला प्रेतरूप शरीराचा भाव लक्ष्यला ठाव स्मशानीचा रडती रात्रंदिवस काम क्रोध माया मनती हाय हाय यम धर्म वैराग्याच्या क्षिणी लागल्या शरीरा ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेशी फिरविला गट फोडिला चरणी महावाक्य ध्वनी बोंब झाली दिली तिळांजुळे कुळनाम रूपाशी शरीर ज्याचे त्याशी समर्पिले रडती रात्रंदिवस काम क्रोध माया मनती हाय हाय यम धर्म तुका मने रक्षा झाली आपोआप उजळीला दीप गुरुकृपा रडती रात्रंदिवस काम क्रोध माया मनती हाय हाय यम धर्म नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम हरी चरण संकातिया हरी चरण संकातिया दुसरी चरण संकातिया आमच्या कृपाला आम्ही कथेचा विस्तार कथेचा आमच्या कृपाला आम्ही कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास बाबाजी सद्गुरुदास सोडून या कर चरणी ठेवितो माथा परचावी विनंती माझी पंढरीनाथा परचावी विनंती माझी पंढरीनाथा हे गुरुनिया चरणी ठेवितो माथा परचावी विनंती माझी पंढरीनाथा परचावी विनंती माझी पंढरीनाथा
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्मस्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमस्तुते विठ्ठल विठ्ठल वैवासित पावनाति भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर आराका जी कीर्तनी वहिवासित लोका तयाची आचरणी नमनगा मज दिसतसु परम विख्यातू जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आखुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठ्ठल 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 आता भिनो वाग्विलाशिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलाशी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाशी जया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा विठ्ठल 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 झाला प्रेतरूप शरीराचा भाव लक्ष्यला ठाव स्मशानीचा रडती रात्रंदिवस काम क्रोध माया मनती हाय हाय यमधर्म प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला 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 प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे. मालक या अभंग खुर्च्यावरले तसे का बसले असतील, काहीचे तोंड इकडं, काही कोणी मंत्री येणार आहे का? म्हाताऱ्या माणसांनी कीर्तनात कसं बसावं याचं भान असावं की नाही. निदान तोंड कीर्तनकाराकडे करायचं, नाही तर मग पडद्याच्या पलीकडून बसायचं. विठाला विठाला म्हातारे जर अशी वागत असतील तर उद्याच्या पॅन्टीवाल्यानं कसं वागायचं, अपेक्षा तरी काय करायची आम्ही त्यांच्याकडनं. विठाला विठाला त्यातली त्यात इतक्या रगील कीर्तनकाराच्या कीर्तनात एखाद्या कीर्तनकाराला ते लोणचासारखं खातील. विठाला 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 प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे. आज नशीब चांगलं राजे तुम्ही येत आज, नाही तर आज जरा आवाज गेलेला होता. मालक सांगतात, या शरीराचं प्रेतात रूपांतर झालं की मशानात न्यावं लागतं. मग तो सामान्य आहे, तो मध्यम आहे, तो श्रीमंत आहे, तो एकदम साधा आहे, याचा काही विचार केला जात नाही. याच्या पलीकडे सांगतो, तो माळकरी आहे की नाही याचा पण विचार केला जात नाही. प्रेतात रूपांतर झालं त्याला घेऊन जातात.
पुन्हा दुसरा सुद्धा विचार केला जात नाही, त्याच्याकडे पैसे किती आहेत, त्याच्याकडे सत्ता किती आहे, बंगले किती आहेत, त्याचं वजन किती आहे, म्हणजे शरीराचं नाही, मार्केटमध्ये गेल्यावर त्या लोक किती मानतात, काही नाही. अख्खा जिल्हा जरी त्याला मानित असेल तरी प्रेतात रूपांतर झालं की मळ्यात नेऊन पेटवतात. लक्ष याला ठाव स्मशानीचा तो केवढा असो. या देशाचा विद्यमान मंत्री जरी असेल आणि तो गेला तर त्याला खुर्ची सगळं जाळीत नाही, त्याला एकट्याला नेऊन पेटवते. एक म्हणला मी गाथा पाठ केला, ज्ञानेश्वरी पाठ केली, आमक पाठ केलं, तू काही पाठ कर, शरीरात प्रेतात रूपांतर झालं की तुलाही तिथं पेटावं लागेल. निसर्गाचा नियम आहे. या भारतीय संस्कृतीतील पौराणिक पद्धतीने लावून दिलेला वारकरी संप्रदायाने अधिष्ठित केलेला नियम आहे तो. त्याला घरी ठेवत नसतात. नाही म्हणे आमच्याकडे 5-50 बंगले आहेत, एक बंगला रिकामाचे, मग तरी नाही, मग बंगल्यात जाळ. बंगल्याचं रूपांतर मसनवाट्यात होणार. जिथं तुमच्या माझ्यासारखी, मी बोलतोय म्हणजे मी फार फार शहाणा आहे असं नाही बरं का, तुमच्या आणि माझ्यासारखी माणसं जिथं जाळतात त्याला मशान म्हणतात. किंवा जरी बंगला असेल, जरी मळा असेल, तरी ती तितकी जागा मशान होत असते. आणि संतांचं शरीर जिथं समर्पित केलं जातं त्याला मंदिर म्हणतात. विठाला 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 विठाला. मग आपण कुठेही ठेवू. कोणी म्हणत असेल ही ₹10,000 स्क्वेअर फूटची जागा आहे, ठीक आहे, मुंबईचा नरिमन पॉइंट असेल, तिथं जरी अंत्यविधी केला तर तेवढी जागा मशानच होईल. लक्ष याला ठाव स्मशानीचा जावं लागतंय. श्रुती नावाच्या व्यक्तीने श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायला प्रश्न केला, बरं ठीक आहे, जो गेलाय त्याला चलता येत नाही, बोलता येत नाही, हलता येत नाही, डुलता येत नाही, तुम्ही तर म्हणतात महाराज श्री मशानात न्यावंच लागतंय, जावंच लागतंय, मग त्याला नेतंय कोण? गेल्याच्या नंतर जी ज्याच्यासाठी रडतात का तीच माणसं बाहेर काढतात. काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. सोय रे, मित्र गोत्र, घरातली सगळी नातेवाईक, भाव भावकी सगळी जण मिळून पाहुणे राहुणे आली की त्याला उचलून बाहेर काढतात. एकानं सांगितलं, महाराज मला झोपायला 13 लाखाची गादी आहे. चांगली गोष्ट आहे, पैसा आहे तुझ्याकडं, तू एखाद्या वेळेस 1 कोटीची घेशील, आणि असेल बी एखाद्याला, आपण काय अंदाज घ्यायचा. 13 लाख रुपयाची गादी मला झोपायला आहे. 2-4 वेळेस सांगितलं मी त्याला, सांगितलं राजा हे 3-3 बाऱ्या सांगू नको, तू 13 लाखाच्या गादीवर जरी झोपला असशील तरी तुला शेवटी लाकडावर नेऊन झोपितात. नेवोनी निजविती स्मशानी, नेवोनी निजविती स्मशानी, मानसे जाळीती त्या ठिकाणी, मानसे जाळीती त्या ठिकाणी, नेऊन निजविती स्मशानी. 13 लाखाच्या गादीवर झोपत असतील, तुझं ते रूम झोपायचं एखादा ₹1 कोटी असेल, त्याबद्दल दुमत नाही रे राजा, तू मोठा माणूस आहेस, पण प्रेतात रूपांतर झालं की तुला लाकडावर नेऊन त्या मशानात झोपवतात. विठाला 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 विठाला. राग येऊ देऊ नका कोणाला. तो राजसत्तेतला असेल, तो व्यापार सत्तेतला असेल, तो शैक्षणिक सत्तेतला असेल, तो 19 तारखेला ज्या राजाचा जन्म झाला, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज त्या कीर्तनात बसलेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मांडीला मांडी लावून बसलेला एक वारकरी होता. त्या वारकऱ्याचं नाव होतं शिवजी कासार. कुळानं कासार होता. कासाराच्या कुळात जन्माला आलेला, पण पांडुरंगाचा वारकरी आहे, निष्ठावंत वारकरी आहे.
खरं तर तो कासार एवढा पुण्यवान महात्मा आहे. कर्मणो गहनोगती त्या दिवशी ते खाली बसलेले आहेत, नाहीत एरवी ते खाली नसते, ते तुकोबारायच्या कीर्तनात चाल म्हणायला असतात. गंगाजी मवाळ आणि शिवजी कासारांनी तुकोबारायच्या कीर्तनात चाल म्हणावी. आपल्यापेक्षा पुण्यवान असेल का नाही बरं, ज्यांना तुकोबारायच्या कीर्तनात चाल म्हणावं लागते. तुम्हाला कधी कधी गाणे म्हणणाऱ्याच्या बी कीर्तनात म्हणावं लागतंय ना. मी पण कधी कधी उभं राहत असतो, मला पण तो योग येतो, तुम्हाला पण येतोय, तुमच्या पण जीवनात येतोय. काय पुण्यवान असतील शिवजी कासार, नाहीच योग आला नालायकाला साथ करण्याची. निष्ठावंत वारकऱ्याला साथ करण्याचा योग फक्त शिवजी कासारात. निष्ठावंत वारकऱ्याला कीर्तनात मृदंगाची साथ करायचा योग फक्त सोनबा ठाकरात. सोनबा ठाकूर तुकोबारायचे पक्वादे. पुण्यवान पुण्यवान पुण्यवान. योग त्या दिवशी खाली बसण्याचा आला. टाळाची संख्या कमी असेल किंवा कोणीतरी एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीने टाळ घेतला असेल, तसा शिवजी कासारांच्या टाळाला हात लावायची ताकद कोणात होती? ते काही सामान्य माणूस नव्हते महाराज शिवजी कासार. लक्ष्यला ठाव स्मशानीचा सांगतो. कर्मनो गहनोगती त्या दिवशी शिवजी कासारांचा मुलगा मृत्यू पावला. आणि शिवजी कासारे तुकोबारायच्या कीर्तनात बसलेले होते. काही अंतरावर शिवजी कासारांचं घर होतं. मुलगा मृत्यू पावला. बाईनं मेलेल्या मुलाचं प्रेत खांद्यावर घेतलं आणि बाई चालत 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 तुकोबारायच्या कीर्तनात आली. आणि महिलांच्या कक्षात ती बसली. मला असं वाटतं एवढी माणसं तुकोबारायच्या कीर्तनाला नसतील, कारण माईक नाही, स्पीकर नाही, काही नाही. अत्यंत साधी परिस्थिती. फार काही झालं, रात्री कीर्तन असलं तर मशालीवर करायचं. परिस्थिती काही उजडत नाही, मोजकी लोक. पण तुकोबारायच्या कीर्तनातला श्रोता एकही गाफील नव्हता. म्हणण्यापेक्षा तुकोबारायच्या कीर्तन जेवढी लोक ऐकायची त्याच्यातला एकही तंबाखू खात नव्हता. बाकी दुसरं कशाला सांगू मी. एक सुद्धा तंबाखू खात नव्हता, एक सुद्धा. बाकीचे तर नावच घेत नाही व्यसनाचे. नको या गादीवर कशाला उगाच. काय असतील ती मोजकी माणसं. त्या 10-5 महिला असतील. त्या महिलेमध्ये ती बाई येऊन बसली. महाराज तिचं कीर्तन ऐकण्यात चित्त असेल का? तिचा पोटचा बाळ मुलगा मृत्यू पावलाय. मांडीवर मुलाचं पार्थिव आहे, पण ती एका निष्ठावंत वारकऱ्याची बायको आहे. एखाद्या वेळेस निष्ठावंत वारकऱ्याला बी बायका चांगल्या भेटतात असं नाही बरं का. लय निष्ठावंत वाटुळीनच बेजार येतं. वाटुळ कळाली तुम्हाला? लग्न झालेत ना? झाले बर. कोणाचं राहिले? दोघायचं का? बर. चांगली चांगली माणसं बायकांमुळे बेजार. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. एक बाई म्हणली, महाराज बायका नाहीत का नालायक नवऱ्यामुळे बेजार आहेत? कोण नाही म्हणते. या महाराष्ट्रातली पवित्र स्त्री आपल्या बायबापाचं नाव करण्यासाठी संसार करते, पण असा तिला मालक भेटतो. कोण म्हणते बायका बेजार नाहीत? बायका सुद्धा बेजार आहेत ना नालायकामुळं. आणि माणसं सुद्धा बेजार आहेत बायकोच्या कर्कशामुळं. सगळ्या काही घरात यथा सुविधा असताना सुद्धा कायमस्वरूपी कर 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 करणारी बायको एखाद्याला प्राप्त होती. त्याचं 10 पिढ्याचं पाप होतं समजायचं. पण शिवजी कासार पुण्यवान व्यक्ती आहे. अत्यंत गरिबीचा संसार. महाराज या महाराष्ट्रातल्या मातीतल्या बायकांना बांगड्या भरून पोट भरणारा माणूस. किती पैसे येत असतील त्या काळात, पण तेवढ्या पैशावर उदरनिर्वाह करून आलेल्या वारकऱ्याला कन्या आंबाड्या गुगऱ्या खाऊ घालून परत करणारी बाई होती शिवजी कासाराची बायको. एका तिळा इतकी सुद्धा वाईट नव्हती ती माऊली. म्हणून तुकोबारायच्या कीर्तनात कसल्याही प्रकारचा
त्या कीर्तनाचा भंग नकोय म्हणून शांतपणे डोळे झाकलेले आहेत आणि डोळे झाकून आपल्या बाळाकडे नुसतं खाली मान केलेली आहे. पण महाराज झाकलेली जरी डोळे असतील तरी पण त्याच्यातलं पाणी बंद नव्हतं, कारण तिच्या मांडीवर तिचा बाळ होता आणि तो गेलेला होता. लक्ष याला ठाव स्मशानीचा सांगतो. शेजारणीने विचारलं, बाई रडता? जी. काय कारण? बाळ गेले माय, माझा बाळ गेलाय ग. हवालदी रे शेजारी. मेलेलं पोरग घेऊन कीर्तनात का आली असेल? पण तुकोबरायच्या कीर्तनात बडबड करता येत नव्हती. विठ्ठल विठ्ठल सुरू झाल्यावर हळूचकून तिनं कानात विचारलं, इथं का आणलं? तिनं सांगितलं, याचे बाबा कीर्तनात बसलेले आहेत. त्याच्या बाबांना सांगायचं की आपला बाळ मेलाय. बराच त्या बाईची अशी इच्छा होती दुसरीची की आपण तुकोबाराला सांगावं या बाईचं पोरगं मेलंय आणि तिचा नवरा कीर्तनात बसलाय. पण शिवजी कासाराच्याच पत्नीने तिला सांगितलं, नकोय. मी कीर्तनं तुकोबारायची ऐकली, माझ्या मालकाने ऐकली, पण बालक चिमुकला असल्यामुळं त्याला तुकोबारायचं कीर्तन ऐकायला भेटलं नाही जिवंतपणी. आता मेल्यावर का होत नाही, त्याच्या पार्थिवर तुकोबारायची शब्द सुमनं पडतात. तुकोबारायची शब्द त्याच्या शरीरावर पडतात. हा कोणता कमी आहे? काय विवेक असेल होत्या बाईकडे, काय माऊली असेल ती. हे शिवजी कासाराला काही माहित नाही, तुकोबारायला माहित नाही असं कोण म्हणू शकतो? यमाच्या डोक्यावर पाय द्यायची ताकद ज्यांना, त्यांना माहित नसावं आपल्या भक्ताचा मुलगा मृत्यू पावलाय, आपल्या एका वारकऱ्याचा मुलगा हे तुकोबारायला माहित आहे. ज्ञात आहे तुकोबारायला. बाई ज्या वेळेला कीर्तनात चालत आली, ज्या वेळेला तिचा चेहरा पाहिला, त्यावेळेला तुकोबारायच्या लक्षात आला असन, त्या मुलाचं शरीर नुसतं दुरून बघितल्याबरोबर लक्षात आलं असेल. याच्यापेक्षा ते घरी असतानाही तुकोबारायला लक्षात आलं असेल, शिवजींचा मुलगा मृत्यू पावलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मांडीला मांडी लावून बसलेले शिवजी कासार, राजांचं नाव शिवजीच आणि त्या कासारांचं नाव सुद्धा शिवजीच. महाराज एक राज सत्तेतला पारंगत आहे आणि एक वारकरी सत्तेतला पारंगत आहे. राज सत्ता कशाला म्हणायची? मजा मारणं म्हणजे राजा आहे का? राजा म्हणायचंय कोणाला? जिकडे बघन तिकडे लुगडं वाळतं म्हणून त्याला राजा म्हणायचं का? जिच्याशी लग्न केलंय ती सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय आणि बहीण म्हणतो, त्याला राजा म्हणतात. या 25 वर्ष सत्ता भोगली म्हणजे राजा होत असतो का? हे प्रारब्धाचा खेळ आहे. अन्नमान धन येतो प्रारब्ध आधी, काही नाही. आणि चांगलं सुकून भोगत नाही. मी बऱ्याच वेळेस विमानात गेलो तर विमानात कुत्रे पण पाहिले नाही. विमानात कुत्रे पाहिले मी. विमानात एक कुत्र्याचं पिलू तर एका बाईच्या पोटावर होतं, पिशवी गिशी लावलेली. त्या कुत्रीने ह्या कुत्र्याचं तिकीट काढून कुत्रं नेलतं. मला सांगायचा एक भाग आहे, एखाद्या माणसाला एखादी गोष्ट भेटत असेल, त्याच्या बापदाद्याने केलेलं पुण्य उतू आलंय म्हणून त्याला ते फेडायला आले. त्यानं काय आता केलेलं नाही, पण आता जर त्याच्यावर असताना जर समाजाकडे चांगलं काम करीत असेल तर कायमस्वरूपी विश्वाचा बाप त्याला राजा आश्रय देत असेल. हे मागचं गठुड असते, मागचं गठुड असते. तो या भावा सापडला राजा म्हणायचं कोणाला? अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. तिला पाहुनी आई म्हणाला, राजा तो शिलवान. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. याच्यातला एकच मुद्दा बघा, 2 मुद्दे पहा. अमावस्याच्या दिवशी तिच्या अंगाचा प्रकाश पडत होता, ती इतकी सुंदर होती एक. आणि एवढी सुंदर विरोधकाची असताना तिला पाहुनी आई म्हणाला, राजा तो शिलवान. म्हणून 5व्या क्रमांकाचा राजा, ज्याला जानथा राजा म्हणतात. तुम्ही दखल घेताल नवल नाही. भारत देशातल्या लोकांना छत्रपतीचा पुळका आला असेल, महाराष्ट्रातल्या लोकांना छत्रपतींचा पुळका आला असेल, नवल नाही. महासत्ता देश असणारा जपान आणि अमेरिका, तिथं छत्रपती शिवाजी महाराजांना उगवता सूर्य म्हणून पदवी आहे. तुम्ही ते म्हणतात, तुम्ही तर भोगलंय. तुम्ही प्रेम करता, तुम्ही माया करता, तुम्ही नाव घेता, काय नवलाची गोष्ट आहे.
आपण त्यांच्यामुळंच कीर्तन करतोय म्हणून नाव घेतो. काय नावलाची गोष्ट गिरगाव करणं? छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणं फार मोठेपणा नाही, फार अशी कौतुकाची बाब नाही, फार अशी नाविन्याची बाब नाही. तो राजा जर जन्माला आला नसता तर गिरगावकराला कीर्तनही करता नसता आलं. विठाला विठाला विठाला. आणि त्या राजाच्या मांडीला मांडी लावून बसलेला आध्यात्मिक क्षेत्रातला राजा शिवजी कासार. आणि दोघे एका राजाचं कीर्तन ऐकतात. तो परमार्थिक क्षेत्रातला राजा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय. ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे तुकोबराय होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं राज्य केलं असेल, पण तुकोबरायचं राज्य आम्ही त्रिभुवनीचे राजे, तीही त्रिभुवनी. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा अधिकार तुकोबरायचा मोठा. महाराज काय राजा असेल त्यांना तुकोबराय कळत होते. आणि त्या राजाच्या बाजूला वारकरी संप्रदायातले आधारीव रत्न शिवजी कासार बसलेले आहेत. तुकोबरायचं विठ्ठल विठ्ठल भजन चालू होतं. बाजूची सगळी वारकरी विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. तेवढ्या अवकाशात तुकोबरायांनी डोळे झाकली, हृदयावर हात ठेवला आणि विटीवरच्या मालकाला एक विनंती केली. जगदानंद कंद जगतपते पंढरीशा पांडुरंगा मायबापा जीवलगा करुणा घना भक्तवत्सला दया सिंधू दया सागरा. हे मायबापा देवा, अरे कीर्तनात शिवजी बसलेत रे, कीर्तनात शिवजी कासार बसलेत रे देवा. त्यांची धर्मपत्नी या कीर्तनात रे देवा. आयुष्यभर ज्यानं भजन केलं, आयुष्यभर अशा वारकऱ्याला प्रपंचात साथ दिली, अशा बाईच्या पदरात काय टाकलंस रे देवा? तो काय टाकलंस? आज एका व्यक्तीने प्रश्न केला, शिवजी कासाराविषयी तुकोबराय देवाला इतकं का बोलतात? असं काय होतं शिवजीकडं? महाराज, मोठी माणसं कोणासाठी बोलतात त्या अर्थी त्या माणसाकडं काहीतरी असतं, त्याच्याकरता मोठी बोलत असतात. आणि काही मोठी त्याच्याकडून खालून सुटकेस भेटती म्हणून त्याच्यासाठी बोलत असतात. तुकोबरायला तर सुटकेस घ्यायचीच नव्हती. तुकोबराय का मोठं म्हणत होते त्याला ऐका. शिवजी कासाराचा व्यवसाय होता बांगड्या भरणे. माझ्या कीर्तनातले शब्द तुम्हाला कडक वाटत असतील, घेऊ नका कीर्तन. याच्यानंतर बहिष्कार टाका, कीर्तन घेऊ नका, मला गरज नाही. माझ्या पंढरीतल्या मालकाने मला भरगच्च दिलेलं आहे, भरगच्च. मी माझ्या मालकाला बरं वाटेल असं कीर्तन करीन. एखादा पैशावाल्याला वाटेल गिरगावकरांना साडी नेसून नाचावा, नाही, ती अपेक्षा नाही. वाटतं ना काही काही लोकांना, हे असं मग आमच्यावर का नाही बोलली? तुझ्यावर कसं बोलू? तुझी लायकी काय तुझ्यावर बोलायला? पपे बायको तुला भेट नाही आणि आम्ही तुझ्यावर बोलावलं, आम्हाला देव नरकात टाकीन ना. तुला काय चाल? हा 4-2 हजार पाकिटात आगाव टाकली म्हणजे तुझ्या बनिली वाचा का? ते पचू द्याचेत का न पचू द्याचेत पंढरपुरातल्याच्या हातात आहे. मग तुला तरी कशाला सांभाळायचं? आम्ही त्यालाच सांभाळायचं, त्यालाच. योग असा आला. काय असल? बांगड्या भरायचा धंदा होता. परस्त्रीच्या हाताला स्पर्श करायची ताकद आपल्यात आहे का? कोणाही इथं बसलेल्या माणसानं सांगावं, आहे का? नाही. पण कासार जर बांगडी भरत असेल तर जगातली कोणती स्त्री आहे ती हाताला हात लावू नको म्हणत नाही. कारण हाताला स्पर्श केल्याशिवाय बांगडीच भरता येणार नाही. ते पण दोन्ही हात, स्त्रीचा एक हात आणि कासाराची 2 हात. दोन्ही हात तिच्या हाताला स्पर्श करतात आणि मग तिच्या हातामध्ये अक्षयी चुडा भरत असतो. तो तुकोबरायांनी दखल का घेतली याचं कारण आहे का? लक्ष याला ठाव स्मशानीचा. शिवजी कासारांच्या वडिलांनी कानात एक मंत्र सांगितला होता, थकल्यावर माझा हात चळचळ कापतो, आता वय झालंय, आता बांगड्या भरायचं दुकान तुझ्याकडे देऊन टाकतो. पण कानात मंत्र सांगितला. तुकोबराय दखल का घेतात लक्षात घ्या. कशी घेतील कोणाची बी दखल?
कशी दखल घेतील? परवाला आमच्या शेजाऱ्याचं पोरग प्रयागला गेलं, मला भेटलं म्हणे महाराज मी कुंभाला चाललो, आणि हातात अशा पांढऱ्या रुमाला ते गटुडं होतं एवढं एवढं. म्हणलं गटुड्यात काय? म्हणलं 700 रुपयाची तंबाखू आहे. म्हणलं एवढी इथून महाराष्ट्रातून घेऊन काय? म्हणलं तिथं लय गर्दी आहे, तिथं तंबाखू दुकान गवसन का? कुंभात तंबाखूचं दुकान गवसणार नाही म्हणून इथूनच 700 रुपयाची तंबाखू ज्यानं महाराष्ट्रातून नेली, याला कुंभमेळ्यात खड्डा करून जरी पुरलं तरी मोक्ष भेटन का? शब्द कटू वाटत असतील तुम्हाला, पण खोटे आहेत का सांगा ना. महाराज ज्या भूमीला अमृताचा स्पर्श आहे, ज्या भूमीला अमृताचा स्पर्श आहे, अमृताच्या स्पर्शाने पुनीत झालेल्या भूमीवर 700 रुपयाची तंबाखू खाऊन थुकत असेल, यम कसा कसा हानीनो. कानात रस वसीन काचाचा, नाकात रस वसीन लोखंडाचा, डोळ्यात आरगळा घालीन, हा तोंडात शिस टाकीन. आहे ना मृत्यूलोकातले यमपुरीतल्या बऱ्यापैकी, तुम्ही ऐका ना, लक्षात येईल तुम्हाला. गरुड पुराण पहा कळेल तुम्हाला. किती मूर्खपणा आहे महाराज. आपल्याला वाटतं आपण परमार्थ करतो, नाही नाही. बाईनं सुंदर गावरान तुपातला स्वयंपाक केला, जावाई येणार आहेत, त्याचे काही मित्र आहेत मोठमोठाले. स्वयंपाक केला, संध्याकाळची वेळ, तितक्यात लाईट गेली, आणि लाईट गेल्यामुळं तिनं दिवा लावला. तर दिवे रॉकेलचे होते ना तुमच्या लहानपणी, चिमण्या. दिव्याची वात मोठी व्हावा म्हणून तिनं उजव्याच हातानं दिव्याची वात अशी वरी केली, पण हात धुवायचं विसरली. आता बोटाला रॉकेल काय एखादा लिटर चिटकलं असेल का? पण त्याच रॉकेलच्या दिव्याचा वात वरी केलेला लागलेला हाताला स्पर्श, हाताचा स्पर्श, तितक्यानंच बदामाचा शिरा वाढला, पण जावायन खाल्लाच नाही. किती लिटर लागला असेल बोटाला रॉकेल? तिळा इतकं. पण हा बंद्या शिऱ्याचा नाश केला का नाही महाराज? तेवढीशी चूक. पण गावरान तुपाचा बदाम, आता काय बदाम महाग असते वाटते. मी आपल्या शेंगदाण्याला बदाम म्हणून खात असतो. आपण कशाला जे आगावपणा कशाला करायचा आहे का नाही? मानावे ते मनी समाधान. एक जण मला अंजीर पाहिले का? म्हणलं मी उमरालाच अंजीर म्हणून खात असतो. कशाला जाण तेन, कुठं भानगडीन तेन, इतकं महागडन तेन, आपल्याला कुठं जोकत असतं. गावरान तुपाचा आणि बदामाचा नाश केला थोड्याशा रॉकेलनं. महाराज इतका मोठा प्रचंड खर्च करून जर तिथं कुंभात जात असेल आणि तंबाखू खाऊन थुकत असेल तर किती नाश आहे. थोडीशी चूक, थोडीशी चूक, थोडीशी चूक. काम बंद केलं असेल, ड्युटीला असेल तर रजा टाकली असेल, शेतीत असेल तर दुसरा रोजगार लावला असेल. किती चूक आहे, किती चूक आहे. ती करायचे तरी कशा करता आपण? चला. वडिलांनी कानात मंत्र सांगितला, शुभा. कोण्या शुभाला? शुभा कासाराला. कारण 2 शुभा आहेत तिथं. एक रयतेचे राजे आहेत, जिजाऊ आई साहेबांचे शुभा आहेत तिथे, आणि एक शिवजी कासार आहेत. वडिलांनी कानात मंत्र सांगितला, बाबा आतापर्यंत माझे पंजोबा, माझे आजोबा, माझे वडील आणि मी आस्थागत या बांगड्याच्या धंद्याने कुटुंबाची उदरभरण करत आलोत. कृपा केली रे या मावल्यानी परिसरातल्या. ज्या ज्या मावल्याला बांगड्या भरतो त्या त्या मावल्यांची कृपा आहे रे आपल्यावर. काय आणा खडका दमडी कवडी मिळाली असेल त्याच्यावर आपला संसार चालतो रे बाळा. आता मी थकलो शुभा, तुला आता बांगड्या भरायच्या. आता बाबा काय मंत्र तू खबर आहे का दखल घेता रे? याच्यावर बोलतोय की देवापाशी दखल घेतली. देवा असं शुभा कासाराच्या नशिबात का टाकलंस? त्याचा बाळ का मारावा? आणि मारायचाच होता तर देलता का? कशा करता अपमान केला त्या शुभाचा? काय मंत्र दिला? सोनबा ठाकरांनी विचारलं होतं, तुम्हाला तुकोबरायच्या कीर्तनात चाल म्हणण्याचा मान का मिळाला किंवा कसा मिळाला किंवा तुमच्याकडे पुण्य काय आहे? डोळे भरून आले. शिवजी कासारानं सांगितलं, सोनबाजी माझ्या बाबानं दिलेल्या मंत्राचं पालन करतो. तो मंत्र कुठला? माझ्यापेक्षा वयानं ज्येष्ठ जर स्त्री असेल तर तिच्या हाताला हात लावल्याशिवाय बांगडी भरता येत नाही.
पण तिच्या हाताला हात लावत असताना डोळे झाकून 3दा माय म्हणतो आणि मग बांगडी भरतो. माझ्या बरोबरीची जर स्त्री असेल तर तिच्या हाताला स्पर्श करायच्या अगोदर तिला 3दा बहीण म्हणतो आणि मग तिला बांगडी भरतो. आणि माझ्यापेक्षा कमी वयाची असेल तिला 3दा लेक म्हणतो आणि तिला बांगडी भरतो. काय पुरुषार्थ असेल महाराज. शिवजी कासारांनी सोनबा ठाकरांना सांगितलं, दादा आजतागत आतापर्यंत हा नियम चालवत आणलाय. वयस्क स्त्रीला माय म्हणतो, मध्यम स्त्रीला बहीण म्हणतो आणि लहान स्त्रीला लेक म्हणतो. एका तिळा इतकं पाप केलं नाही रे, तिळा इतकं. अरे गुलाबाच्या पाकळ्यासारखी सुंदर तनू असलेल्या माऊलीला बांगडी भरत असताना तिला लेक म्हणावं. जिच्या घरी सोन्याचा धूर निघतोय अशा स्त्रीला बांगडी भरत असताना तिलाही लेक म्हणावं. ती माझ्या विटेवरच्या मालकाने माझ्या अंतकरणात ती कृपा दिली. माझ्या तुकोबरायची माझ्यावर कृपा आहे. मला तो भाव दिला म्हणून कुठल्याही स्त्रीकडे मी पापात्मक दृष्टीने पाहत नाही. ते माझं पुण्य एकवटलं आणि मला तुकोबरायसारखा महात्मा सापडला. राजो महाराज चांगला सापडला पाहिजे. ऐका वाक्य गिरगावकराचं. महाराजांच्या पाया पडत असताना विचार करून पडायचं. भंगिऱ्या महाराजांच्या पाया पडायचं नाही. एक जण म्हणला, महाराज ओळखायचा कसा? शेळी बेसरामाचा पाला खाती का? शेळी म्हणतात का मेंढी तुमच्याकडे? मेंढी शेळी बरोबर आहे ना. शेळ्या मेंढ्या बेसरामाचा पाला खात्यात का? बेसरामाचं झाड आहे असं कळण्यासाठी शेळीच्या डोक्याला मीटर लावलेला आहे का? मशीन लावलेली आहे का? पण हे झाड बेसरामाचं आहे असं शेळीला कसं काय कळतंय? तिला मेंदू आहे. मग बेसरामाचं झाडे कळण्यासाठी शेळीला मेंदू आहे, तरी पण माणसाच्या मेंदू इतका मेंदू आहे का मोठा? मग शेळीला ह्या झाडाचा पाला खाल्ल्यावर आपल्यासाठी पोषक नाही असं शेळीला कळतंय. मग टचक्या, ए टचक्या, तुला हत्तीपेक्षा मोठा मेंदू दिला नाही कंटुल्या. तुला कळायला पाहिजे का नाही? हे चुकीचं काम आहे, आपण नाही करायला पाहिजे. महाराज चुकीचा सापड्यावर काय होते माहिती आहे का तुम्हाला? ड्रायव्हर जर चुकीचा सापडला तर माणूस मरतय. चुकीच्या ड्रायव्हरमुळे बसून कीर्तन करावं लागायले. नाही तर वय का माझं बसायचं? मी चालतोय पायी पायी किती पण. प्रत्येक त्र्यंबकची वारी 40-42 किलोमीटर 6.5 तासात फिरतोय, फेरी करतोय ती. पण उभं राहिलं 15-20 मिनिटाच्या नंतर कंपन ड्रायव्हर चुकीचा मिळाला. आणि अजून चुकीचा भेटला असता तर आता 5वं श्राद्ध झालं असतं. आतापर्यंत 5वं श्राद्ध झालं असतं. इतकंच सानप काका. पण महाराज जर चुकीचा भेटला असता तर पिढ्यानं पिढ्या मातीत गेल्या असत्या. मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतील, जीपचा चुकला 10 मरतील, एसटीचा चुकला 55 मरतील, रेल्वेचा चुकला 1000 मरतील, महाराज चुकला कोटी मरतील. लोकांचा विश्वास आहे त्याच्यावर. म्हणून शक्यतो आता कोणाला कड बघून परमार्थ करायचा त्याच्यापेक्षा ज्ञानोबराय तुकोबराय कृपा पात्र कोणी त्याच्याकडे बघून परमार्थ तुम्ही करा, तुम्ही त्याच्या पायावर डोकं ठेवा. महाराजांनी असं सांगितलं नाही बरं का, मस्तक हे पायावरी या महाराजाच्या नाही, वारकऱ्यांच्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. म्हणून वारकऱ्याच्या पाया पडत जा. महाराजाच्या पडत असताना जरा विचार करूनच परत जा. नाहीतर त्या भंगिऱ्यानं केलेलं पाप त्याच्या पायावाट तुमच्या कपाळात येईल आणि तुमचा संसार खालून पेटन. विठाला म्हणून मला तुकोबराय सापडे. महाराज शिवजी कासारांच्या जीवनातली निष्ठा आहे. परस्त्रीला पराविया नारी रखुमाये समान. पराविया नारी रखुमाये समान. मानिलिया धन काय वेचे. परस्त्रीला जर आई म्हणलं तर आपली संपत्ती जळती का? बँक बॅलन्स जळतं का?
आपली शेती जळती का, वाडा जळतो का? नाही, उलट वृद्धिंगत होती, उलट विटेवरचा मालक मानतोय. महाराज परस्त्रीला माय म्हणणारा हा कासार समाजाचा शिवजी कासार. तुकोबाऱ्यांनी दखल घेतली, देवा आयुष्यभर ज्यानं तुझं भजन करावं त्याच्या भजनाचं हे फळ. पण असू दे देवा, असू दे, तुला कोणी सांगावं, तुला कोणी सांगावं देवा, तू ऐकशील का आमचं देवा, तुला चांगल्याचं बघवतं का देवा. इतकं म्हणून सोडून दिलं नाही तुकोबाराय स्वतःचं कीर्तन. अभंगावरचं बोलणं निरूपण चालू होतं. परिणाम काय झाला महाराज, 5च मिनिटात डोळे झाकून रडणाऱ्या आईचे डोळे पुसण्यासाठी मांडीवरलं मेलेलं पोरगं उठून बसतंय. ही आई कशाला रडते ग, आई का रडते ग. महाराज हा शिवजी कासाराचा पुरुषार्थ आहे, त्याच्या भक्तीतला पुरुषार्थ आहे, त्याच्या वैराग्याचा पुरुषार्थ आहे, वारकरी संप्रदायातल्या निष्ठेचा पुरुषार्थ आहे माझ्या शिवजी कासारांचा. मुलगा उठला, आनंद वाटला. पण कालांतराने शिवजी कासार मृत्यू पावले. लक्ष्मीला ठाव स्मशानीचा शिवजी कासार मृत्यू पावले. आणि शिवजी कासार मृत्यू पावल्याच्या नंतर त्यांचं प्रेत, इष्ट, मित्र, सजन, सखे, सोयरे, दायरे सगळी जमा झाली. परिसरातली वारकरी, अमके तमके सगळी काही लोक आली. आता शिवजी कासार म्हणल्यावर काय, सगळी लोक आली. आणि ते पार्थिव मशानात नेऊन चंदनाच्या लाकडावर टाकलं. त्यावेळेला मुलगा बऱ्यापैकी मोठा होता. मुलाच्या हातामध्ये भडाग्नी दिलाय. माणसाला जाळतात त्या अग्नीला भडाग्नी म्हणतात. मशानी नेऊनी भडाग्नी देऊनी येती परतोनी माघारे. 14 अग्नीपैकी एक अग्नी येतो, त्याला भडाग्नी नावाचा अग्नी म्हणतात. तो बाहेर प्रज्वलित करावा लागतो दारात. आतमध्ये प्रेत ठेवायचं आणि प्रेत आंघोळीला काढायच्या अगोदर तो अग्नी 4-2 गवऱ्या आणून बाहेर प्रज्वलित करून प्रेताला स्नान घालून मग त्याच मडक्यामध्ये तो अग्नी मशानात नेत असतात, सोन्याच्या गुंडीत नाही. असं जर असतं तर पैशावाल्यानं तिथं पण वजन हाणलं असतं. महाआजा मेला चांदीच्या गुंडीत इसतो, आमचा पंजा मेला आहे सोन्याच्या गुंडीत इसतो. म्हणजे मसनवाट्यात पण वजन हाणलं असतं लोकांनी. पण वारकरी संप्रदायाचा दंडक आहे, अख्खा देश जरी ज्याच्या ताब्यात असेल आणि तो जरी मेला तरी मातोड्याच्याच गाडग्यात इसतो. 14 वेळेस लागते गाडगं. 5 कोटीचं घर बांधलं एक 5 कोटीचं, आणि वास्तुपुरुष सोन्याचा असतो. पण 5 कोटीच्या घराचा वास्तुपुरुष सोन्याचा, पण वास्तुपुरुषाला बसायला बोळका असते मातीचं. त्याच्यात धणे टाकतात, अक्षत टाकतात, हळीत कुंकू टाकतात आणि त्याच्यात त्या तांदळामध्ये तो वास्तुपुरुष होतात. पण हे तांदूळ बोळक्यात असतात, मातीच्या बोळक्यात. तर ते घरवाला म्हणला पूजा करणारा, मी होतो वास्तुशांतीच्या पूजेला. ते म्हणलं महाराज तुम्हाला काही कळतं का? म्हणलं कसं हो? मी 5 कोटीचं घर बांधले, वास्तुपुरुष सोन्याचा आहे, मग मातीच्या गाडग्यात कसं काय? मी म्हणलं सोंबळ्या तो मला कशाला बोललंस? मला कळत नाही तो मला वास्तूला बोललं कशाला? तुला ज्याला कळतंय त्याला बोलवायचं असतं ना. ती अक्कल काय नदीला गेलती का मला बोलवायला? असं नाही म्हणलो मी, येरी म्हणायलो. नारळ घ्यायचं राहिलो होतं ना. असं कसं बोलता येईल का नाही? त्यांना म्हणलं शास्त्र पुराण वेद मला जितकं कळतंय त्या पद्धतीनं करतो, आणि तुम्हाला मान्य नसेल तर वास्तुशांती पुन्हा दुसऱ्याच्या हातानं करा. ते म्हणले महाराज पण असं कसं सोन्याचं? मी म्हणलं 5 कोटीचं घर बांधलंस ना, मग 5 किलो सोन्याचा वास्तुपुरुष आण, तुला तितकंच मोठं गाडगंच आणावं लागेल. वास्तुपुरुष सोन्याचा जरी असेल तरी सोन्याच्या पात्रात ठूत नसतात, चांदीच्या पात्रात ठूत नसतात, तांब्याच्या पात्रात ठूत नसतात, हा पितळाच्या पात्रात ठूत नसतात, स्टीलच्या पात्रात ठूत नसतात, मातीच्याच गाडग्यात असतो. शेवटचा इस्तू सुद्धा मातीच्याच गाडग्यात. भडाग्नी नावाचा अग्नी हातात त्याला पूर्वेकडे तोंड केलंय. आणि शिवजी कासारांचा मुलगा आपल्या बाबांच्या छातीवर तो भडाग्नी नावाचा अग्नी ठेवणार. तेवढा अवकाशात पाठीमागा आला. ते भडाग्नी अग्नी दुसऱ्याच्या हातात दिला आणि आईच्या गळ्याला पडला आणि सांगितलं माय ग, मी म्हणे तुझ्या मांडीवर मेलेलो होतो,
पण तुकोबरायचं कीर्तन ऐकत असताना अचानक यमाने मला परत केलं आणि मी जागा झालून तुझे डोळे पुसले गाई. मग मला जसं देवानं वापस केलं तसं माझ्या बाबाला वापस का नाहीत करत ग? म्हणणं देवाला माझ्या बाबाला वापस करा. बाई ढस ठस 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 रडत होती. बाईनं आपल्या मुलाचं सांत्वन केलं. बाळा, तुला वापस सुद्धा देवानं नाही केलं रे. तुला वापस सुद्धा देवानं नाही केलं रे. यमाला लाज वाटली तुकोबरायच्या कीर्तनातून तुला कसं न्यावं, आणि म्हणून तुला वापस केलं. आई म्हणणं ग यमाला सुद्धा माझ्या बाबाला वापस करा. बाळा, यमानं तुला वापस केलंय ते तुकोबरायमुळं तुझ्या बाबालाही वापस केलं असतं रे. पण तुकोबरायचं वैकुंठ गमन झालंय. यमाला मी ते पण सांगितलं असतं. यमाला म्हणलं असतं, यमराजा माझ्या कपाळाचा मालक मला वापस कर, आणि यमानं माझं ऐकलं असतं. पण यम म्हणला असता, मला तुकोबराय दाखव. आणि तुकोबरायचं वैकुंठ गमन झालं रे, म्हणून यम माझं ऐकू शकत नाही. राजो, काय सिद्धांत आहे. महाराज, ज्यांचा मुलगा मृत्यूच्या दाढेतून वापस यावा, पण तोच मुलगा बापाचं प्रेत मात्र नाईलाजानं मशानात जाळतोय, त्याला वापस आणता येत नाही. हा निसर्गाचा नियम आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, 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 लक्षेला ठाव स्मशानीचा, लक्षेला ठाव स्मशानीचा, रडते रात्र दिस काम क्रोध माया, रडते रात्र दिस काम क्रोध माया, रक्षेला ठाव स्मशानीचा, रक्षेला ठाव स्मशानीचा, रडते रात्र दिस काम क्रोध माया, रडते रात्र दिवस काम क्रोध माया. हे झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्षेला ठाव स्मशानीचा, लक्षेला ठाव स्मशानीचा, झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्षेला ठाव स्मशानीचा. 15-16 मिनिटं राहिलेत. एक पुरावा तुमच्या पुढे मांडतो. तारखेच्या संदर्भात आदरणीय जगताप काका संपर्क करत होते. मला काही इकडचं कोणाचं नाव माहीत नाही. आल्यावर कळालं आहे. मला हे किरणजी याला भेटले होते शिवराम बाबांच्या आश्रमावर काला जागराचं की त्याला 5-7 वर्ष झाले, त्या 7-8 वर्ष होऊन गेले त्या गोष्टीला. तिथं भेट झाली ती तुमची. जगताप काका संपर्क करत होते यजमानांच्या वतीने, त्यांनाही धन्यवाद. किती मोठ्या लोकांना मशानात जावं लागतं. एक महाराज एका घरी गेले. घर साधं होतं. शक्यतो चांगली माणसं गरीब श्रीमंत हा भाव पाहत नाहीत. हल्ली आमच्याकडे काय झाले माहिती आहे का, जो पाया पडून 500 रुपये देतो त्याचं नाव कीर्तनात घेतलं जाते, आणि जो परिसरात एकही कीर्तन सोडित नाही, गरीब आहे, त्याचं नाव घेत नाहीत. कोणता नरका असेल त्या कीर्तन करायला? मला वाटतं यमाला तयार करावं लागेल तो दुसरा. महाराज, या संप्रदायात पैसा बघायचा नसतो.
श्रद्धेनं जे तुझ्या पुढे कीर्तनात बसतं ते तुझ्यासाठी देव आहेत. दुकानदाराचा देव गिऱ्हाईक आहे आणि वक्त्याचा देव श्रोत आहे. तुम्ही जर नाही पुढे बसले तर आम्ही कोणाला सांगायचं कीर्तन? पप्याच्या माईला? बरं, ज्याला आहे ते सांगल पप्याच्या माईला, आणि ज्याला पप्याची माई नाहीच ते कोणाला सांगल? बरं, ती बी ऐकायला तयार असली पाहिजे. ती कौर काय कन वयसा नको, कौर काय कल, ती कौर काय कल, ती म्हणीन तू कौर काय को किराणा आहे का, काही सोय आहे का खाची? तसं नसतं महाराज. एखादा माणसानं रस्त्यात उभा असेल आणि तो माणूस आपल्याला पाया पडून पैसे देतो म्हणून त्याच्यासाठी गाडी उभी राहते, आणि एखादा वारकरी विनेकरी जर रस्त्यात उभा असेल, त्याला पुढच्या गावाला जायचं असेल, तर कीर्तनकारांनी उभं राहून एकच विचारायचं, याचं का दादा पुढं? त्या गरीब विनेकऱ्याला जर गाडीत बसून नेलं तर हजारो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य त्या कीर्तनकाराला भेटल. काय नसतं एखाद्या वेळेस ज्याच्या इथं देशीचं दुकान आहे ते बी आम्हाला 1000 रुपये पाया पडून देऊ शकतो. उद्धार आहे का त्याचा? आणि त्याच्या पैशाने याचा उद्धार आहे का? ह्या बा, आमच्याही लोकांनी कोणाला फारसं चोंबळायचं नाही, आणि तुम्ही बी महाराज ऐकून अपेक्षा करायची नाही. एक महाराजाकडे पोरग घेऊन पाया पडायला गेला, म्हणला महाराज आमचं पोरग 3 वर्ष झालं पहिलीतच आहे, 3 वर्ष झालं आमचं पोरग पहिलीतच आहे, याला बरं करा. महाराज म्हणले माया पोराला 20 वर्ष झालं गोळ्या चालू आहेत. मग ज्या महाराजाच्या पोराला 20 वर्षापासून डोक्याच्या गोळ्या चालू येतात, ते तुमचं पोरग नीट करायला काय त्याची अक्कल नदीला गेली का? कसं करता येईल त्याला? आणि तुम्ही तरी त्याच्याकडून कशाला अपेक्षा करता? अपेक्षाच करायची असत्याल तर ज्ञानोबा राय तुकोबा ऐकून करा. आणि ज्ञानोबा राय तुकोबा ऐकून अपेक्षा करण्यासाठी तितकं वागाव बी लागेल. विठाला 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 विठ्ठल विठ्ठल परवाला एक जण भेटला, ते महाराज भेटले. त्या महाराज भेटल्यामुळं असं असं झालं ना आमचं बरं झालं. त्यांना मला घेऊन जाय, मी त्या महाराजाला भीक मागून 50 लाख रुपये देतो, मग असं असं कर म्हण. त्यानं लगेच त्या महाराजाला फोन केला, मी तर तुम्हाला काहीच नाही दिलं तरी तुम्ही आमचं असं असं केलं. एक माणूस आहे तुम्हाला भीक मागून म्हणतो, अख्ख्या महाराष्ट्रात भीक मागतो, तुम्हाला 50 लाख कोटी रुपये देतो भीक मागून. त्याला म्हणा आम काम असं कर. ते म्हणला मुकाड्या बस बाबा, तू अभि मायाच्यानं झालं नाही, ती होण्याची येळ आणि मी हात लावायची येळ संगत झाली. हात नाही ते आंब्याखाली गेलं. वाक्य नीट ऐका, ज्याला हात नाही ते आंब्याखाली गेलं, आणि आंब्याला पाड होते पण हातच नाहीत ना. वरी जरी नसतं जात आलं तर दगड हाणला असता, दगड नसतं तर बुटाड फेकून हाणलं असतं, पण आंबा पारडा असताना पण हातच नाहीत. रोज आंब्याखाली जायचं, कवा पाड पळण कवा पाड पळण. 2-3 दिवस गेलं, पाडत नाही पाडा. आणि 4थ्या दिवशी गेलं, कदरून झोपलं. जाऊ द्या म्हणलं, आता घरी जायला बी ऊन झालंय, आता काय जातच नाही. कदरून आणि नेमका पोपट आला आणि त्याच आंब्याला टाचका आणला आणि तोंडावच आंबा पडला. काय देवाची कृपा म्हणे, मला देवाने आंबा दिला. अरे त्याला पडायचंच होतं रे, देव रिकामा आहे का? त्याला 16,108 बायका येतात, तुला एक असून तुन वाजवायलास तर ते रिकामा आहे का तू यासाठी आंबा हलवायला? आणि तू इतका लायकीचा आहेस का? ती एक मन होती, काडीला मोडणं आणि कावळ्याला उडणं. काही गोष्टी अशा सहज होत जातात आणि माणसं त्याचा प्रचार करीत राहतात. मूर्ख, प्रचार करायचा आहे ज्ञानोबा राय तुकोबा रायचा करा. प्रचार करा विटेवरच्या मालकाचा करा. प्रचार करा काशीतल्या मालकांचा करा, त्र्यंबक राजांचा करा, निवृत्तीनाथांचा करा. काय भंगीरायचा करता? विठाला विठाला तुम्हाला एक सांगू का, चांगल्याचा प्रचार करण्यासाठी जीभ पण चांगली लागती. म्हणून ह्या भंगिरे दर्जेदार माणसाचा प्रचार करीत नाही, यांची जीभच दर्जेदार नाही ना, म्हणून हे भंगिऱ्याच्या नावानं बोंबलत आहेत. विठाला विठाला काय योग्यता. एक महाराज आले, आणि महाराज देव असेल महाराज असेल यायला श्रीमंत असावा असं काय नाही. कृष्ण परमात्मा उद्धवाला आपल्याला जायचं म्हणायचे. उद्धवजी चल विदुरा घर जावे,
उद्धवजी चल दुर्योधन घर जावे, उद्धवजी चल रावण घर जावे, नाही उद्धवजी चल कलेक्टर घर जावे, उद्धवजी चल मंत्री घर जावे, असं म्हणतात का? उद्धवजी चल वेदुरा घर जावे, उद्धवजी चल वेदुरा घर जावे. आणि विदुराला राहायला झोपडं होतं, पण विदुरा इतका भाव श्रीमंत कोणाचा नव्हता. बडे बडे मंदिर कवन काम के, भाव अगर नहीं आवे, उद्धवजी चल विदुरा घर जावे. शबरीला बंगला होता का? दात घासायला ब्रश होता का? भावाला कापायला वस्तारा होता का? फॅरन लवली लिपस्टिक होती का? ती हप्त्याला एकदा ब्युटी पार्लर मध्ये जात होती का? नाही. बोरे खाय भिल्लटीचे, पोहे सुदाम देवाचे, फके मारी कोरडे. काय ताकद मारा, काय देवा घरी न मिळेची अन्न. काय त्याच्या इथं अन्न नव्हतं का? बायका तो 16,108 होते का? सुदाम देवाचे पोहे खाल्ले. भाव होता, शुद्ध भाव देखोनिया, गाव स्वर्णाचा दिला गा, चविष्ट पोहे खावोनिया. गाव सोन्याचा नाही दिला, पोह्यातला भाव होता. भाव देवा कारणे भाव तस्मात, काही न लगे एक भावची कारण. तुका म्हणे तुका म्हणे आण विठोबाची. भाव पाहिजे, भाव. त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जगजेटी, भावा एकासाठी कांदा वाहे आपुल्या. भाव पाहिजे, ते खांद्यावर घेते. गिरिधर लाल तो भाव का भोगा, क्या बात है. गिरिधर लाल तो भाव का भोगा, गिरिधर लाल तो भाव का भोगा, गिरिधर लाल तो भाव का भोगा. राग कला नहीं जानत तू का, राग कला नहीं जानत तू का. क्या गाऊं कोई सुनने वाला, क्या गाऊं कोई सुनने वाला. राग कला नहीं गिरिधर लाल तो भाव का भोका. फक्त भाव. महाराज खऱ्या साधूला, वाक्य नीट ऐका, खऱ्या साधूला ज्याचा भाव गोड आहे तो भक्त आवडतो, आणि देवाला तर फक्त भाविकच आवडतो. भाविकाची आवडी देवा, करी सेवा निज प्रीती, हिंडे तया मागे पुढे, नाशी कोडे सकळ हे. वा. दिंडीत पंगत दिली म्हणजे यजमानाची बुट रावटीत ठेवायची. आमरासाची पंगत दिली दिंडीत, केशर आंब्याची पंगत, आणि ज्यानं दिंडीत पंगत दिली त्याचा बूट होता 15,000चा. मग दिंडीच्या मालकानं बूट उचलला आणि रावटीत ठेवून दिला त्याच्या सुटकेच्या पलीकडून. पंगत झाली, सगळे लोक उठले गिटले, येतो मी आता. मग बूट गेला. कसा जाईन?
कसा जाईन? हां, मी ठेवून द्यालता. अरे 1,00,000 रुपयाची पंगत दिली म्हणून तू त्याचा बूट उचलितोस. त्याच्याकडे देशीची 2 दुकानं आहेत. त्यानं महाराष्ट्रातल्या किती बायका विधवा केल्या असत्याल आणि 1,00,000 रुपयाच्या पंक्तीसाठी त्याचा बूट उचलितोस. तो अंग बंधा तुळशीच्या माळीचा पुरुषार्थ त्यानं मातीत घातलाय हरामखोरानं. विठाला विठाला महाराज, वैभवात जीवन जगायचं आपल्या लोकांनी. वैभवात. बरं, तुम्ही म्हणताल असं का म्हणता, तर त्याचं कारण सांगतो तुम्हाला. सोपा मुद्दा, मी काय अडचणीत हात घालीत नाही, इचून निघत असते. तुम्ही बसलेले आहे ना, वर्गणी करून मला 2 कोटी रुपये दिले. मी येरी म्हणालो उठून जाते ना. तुम्ही बसलेले आहे ना, वर्गणी करून जर मला 2 कोटी रुपये दिले, मी खुश होईल. उदाहरणार्थ मी खुश होईल. पण समृद्धीवर मला चढायचं आहे आणि जालन्याला उतरायचं आहे. तर जालन्याहून उतरायच्या आधीच जर गिरगावकर गाडीतच अटॅकनं मेला तर 2 कोटी काय करायचे? देता का उत्तर या 2 कोटीचं काय करायचं? तर कामी येणार आहेत का माझ्या ते? नाही. मग मला कसं दाखवायचंय, मला कसं चालवायचंय, मला किती उंच न्यायचंय, मला किती खाली आदळायचंय, हे तुमच्या हातात आहे का देवाच्या? मग देवाला अपमान होईल असं मी करायचं का? नाही. म्हणून नाही, आमच्या लोकांनी लुडबुडायचं नाही. हिशोबात राहिलं पाहिजे. हिशोबात. विडाला तेव्हा तुम्हाला भांडायचंच असेल तर आपल्या नशिबाला भांडा. मी कुत्र्याचा दृष्टांत दिला ना तुम्हाला. आणि मी खोटं कधीच बोलत नाही. फक्त त्याला अलंकार भाषेत बोलतो इतका मात्र तो मला सरस्वतीनं दिलेला तो जिभेवरचा. मग कृपा समजा की पाप समजा की पुण्य समजा, तुम्हाला काय समजायचं ते समजा. पण महाराज, कुत्रं जर विमानात बसत असेल, इथं किती लोक आहेत ज्याने विमानच पाहिलं नाही? चित्रात पाहता येतं. बरं, तिथं जाता बी येत नाही तिकीट काढल्याशिवाय. उगाच एक जण म्हणला मी फिरायला आलो, ते का रेल्वे स्टेशन आहे का? तिथं बी तिकीट काढून जावं लागतं, बारीकचं प्लॅटफॉर्मचं तिकीट. आणि तिथं कसं जाता येईल? परत कुत्रे विमानात. नशीब आहे का नाही? तुम्ही घरी आता हे शर्यतीचे बैल असतात ना, त्या ते पटाचे बैल, तर त्या बैलाची किंमत कधी कधी 6-6, 7-7 लाख रुपये असते बिचारायची. मग त्या बैलाला कधी कधी गावरान तुपातला उंडा असतो खाला, कणिक, त्याला कधी कधी दूध प्यायला असतंय. पण पटाला धरल्यावर इतकी पुराण घुसती इथं. ढोपरातच आणतात ना पुराण. ते गंज आता कलेक्टरनं कॅमेरे लावले, पण ते कॅमेरा तितक्या टायमा लोक तिकडे फिरतो. कारण ते आता सांगितलंय ना बैलाला त्रास देऊ नका. तितक्या टायमात कॅमेऱ्याचं तोंड तिकडे जातं गुटखा खाला. आपण कसं थुकायला बाजूला जातो, तसा ते कॅमेरा तितक्या टायमा लोक तितकं पुरवतो. आणि तितक्यात इतका चपका हाणतंय ते बैलाला वाटतंय दुसरा हाणायच्या आधी आपण दोरा तोडावा. म्हणजे शंकरपटाचा 6-7 लाखाचा बैल असेल तरी पुराण खावं लागते. आणि देवाला सोडायला बैलाला काय म्हणते तुमच्याकडे? जाना, आमच्याकडे वळू, कुठं कुठं सांड. याला पुराण हाणायची कोणाची मायवेली आणि कोणाची मका हाणतो का नाही? मग 7 लाखाचा बैल मोठा का स्वामीजी देवाला सोडायला बैल मोठा? देवाला नशीब घेऊन आला का नाही? मग तसे काही काहीचे नशीब कठाळे येत. हे कठाळे समजायचे देवाला सोडले. तुम्ही त्याच्या नादी लागू नका. आपण आपल्या प्रारब्धाला भांडा. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. आणि पांचटायची बुटं उचलल्या मोठं माणूस होत नाही बरं का. तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुमचं प्रारब्ध लागतंय. मला सांगा, आडत कळती का तुम्हाला? आडत तुमच्याकडे आडत आता द्राक्षाची असेल, कांद्याची असेल, कांद्याच्या खळं म्हणते ना, हो कांद्याची आडत. बरं, ज्याची आडत आहे त्यानं कांद्याचं पोतं उचललं का? उचलतो कोण? हमाल. मग श्रीमंत कोण होतंय? मग हमालाच्या तर पाठीवर कांदे उचलू पाठीला कांदे आलेत. म्हणजे कांद्यावर निबर पाठ झाली ना, म्हणजे याचा अर्थ त्याच्या पाठीला कांदे आले. तरी पण हाडते इतका श्रीमंत होत नाही का? नशीब नाही. म्हणून प्रारब्धाला भांडायचं
भंगिऱ्याचे बुट नाही उचलायचे. विठाला विठाला आणि काही लोकायला वाटतंय मोठ्याचे बुट उचलल्यावर आपण मोठं होऊ. लिंबाच्या झाड लिंबोळ्या लिंबा खालीच पडत आहेत का हिवरा खाली जातात. लिंबाच्या लिंबोळ्या लिंबाखाली, आंब्याच्या कोई आंब्याखाली, आंब्याची कोय आंब्याखाली पडली तर पावसाळ्यात उगती. लिंबाची लिंबोळी सुद्धा उगती. पण त्याच लिंबाची पडलेली लिंबोळी, त्याच्याच लिंबोळीच्या ब्यापासून झालेला लिंब मोठा लिंब लहान्याला मोठं होऊ देतो का? झाडाखाली झाड मोठं होते का? नाही. म्हणून हे मोठाले झाडं ज्या बारक्याला मोठं होऊ देत नाहीत त्या भंगिऱ्याचे बी बुटं उचली जाऊ नका. विठाला 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 2-4 मिनिटं राहिले. एक महाराज एका सात्विकाकडे आले. इथपर्यंत आलतो ना. मला ना दे कांद्याला पाणी देता त्याचा गवत उपटायचा. खुरपानाचे पैसे वाचते ना. नाही तर आता लोक तर मी लय लांब रोग गेलो असतो पार लगे मुंबई पस्तोर. गाडी नाही बोलता बोलता असा ना दे भोवताल फिरायचा. महाराजांचं जेवण झालं. बघता बघता रात्रीचे 11 वाजले आणि पाऊस सुरू झाला. ज्या भक्ताकडे बसले त्याचं घर होतं गळकं, कौलाचं घर होतं. गळू आलं. टिप 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 महाराज भिजले. काही वेळानं त्या भक्ताचा मित्र आला. महाराज ज्याच्याकडे थांबले त्याचा मित्र आला आणि त्या छत्री घेऊन आला आणि सांगितलं, बाबा माझ्या लक्षात आलं तुझ्याकडे महाराज आहे, तुझं घर गळकं आहे, महाराजाला आमच्या घरी घेऊन जातो. आणि महाराजाला त्यांनी त्याच्या घरी नेलं. मित्र होते दोघंजण. महाराज गेले. अंग भिजलेले, बास टाकली, घोंगडी टाकली, घोंगडीवर बसले बाजेवर. टोपल्यामध्ये लाकडं पेटवली, महाराजाला शेकोटी दिली, अंग गरम केलं. भिजले होते महाराज. रात्रीचे 12-1 वाजले आणि 2 वाजेपर्यंत महाराजाला गप्पा करीत बसला तो भक्त. आणि त्यानं सांगितलं, महाराज आता मला जावं लागतं. रातच्या 2ला कुठं जातो? म्हणे ऐका म्हणे महाराज, अगोदर तुम्हाला आमच्या घरीच आणायचं होतं, पण आमच्या घरी आणण्यासाठी एक अडचण आहे. आमच्या मित्राकडे अडचण काहीच नाही तर घर गळकं आहे, आणि आमचं घर चांगलं आहे तर आमच्याकडे अडचण आहे. काय अडचण आहे? माझी मुलगी रडकी आहे. त्या भक्ताची मुलगी रडकी होती. झाल्यापासून गेली 7 वर्ष झालं. तिचं 7 वर्षाचं आयुष्य होतं, म्हणजे वय होतं. गेल्या 7 वर्षापासून तिला कर्कश नावाचा आजार झाला आहे आणि ती रात्रंदिवस ओरडत राहते. ती डोळ्याला येत नाही. नवीन माणूस आल्यावर ती जास्त रडते, त्याच्यामुळे तुमची झोप मोडेल याच्याकरता तुम्हाला आणलं नव्हतं. आता कुठे? गाईच्या गोठ्यात बाज टाकली, त्या बाजेवर तिला ठेवलं आणि तिची आई तिच्यापाशी. दिवसा माझे आई वडील सांभाळतात, रात्री आम्ही दोघं सांभाळतात. अर्धी रात्र माझी बायको सांभाळते, अर्धी रात्र मी सांभाळतो. कारण दिवसाकाठी आमच्या 4 लोकांना कायमस्वरूपी 6 घंटे तिच्यापुढे बसावं लागते. महाराज म्हणले, औषधोपचार काही केला का नाही? सगळे वैद्य, हाकीम, जोगी, डॉक्टर वगैरे सगळे काही पाहिले, पण तिचा आजार गेला नाही. लक्ष याला ठाव स्मशानीचा शेवटचा पुरावा. आता मग आपण विठोबा रुक्माई घेऊ आणि फुलं टाकू. योग असा आला. महाराज म्हणले, आमच्याकडे आणा. त्या भक्तानं सांगितलं, महाराज तुम्हाला पाहिल्याच्या नंतर ती जास्त रडल. महाराज म्हणले, रडू दे ना, कानठाळ्या बसतात, फुटू दे माझे कान, आण. आणलं. त्या पोरीला आणल्याबरोबर ती इतक्या जोरात ओरडली. महाराजाला तिचं रडणं पाह वाटत नव्हतं. आईनं तिच्या तोंडावर पदर टाकला. तिनं रडणं थोडं बंद केलं आणि महाराजानं 3 देवाला विचारलं. ब्रह्मदेवाला विचारलं, काशीतल्या मालकाला विचारलं, पंढरीतल्या मालकाला विचारलं, हिचं रडणं कधी बंद होईल? या तिघांनी सांगितलं. यांच्या घराण्यामध्ये वाडवडिलांचा अपमान केला, याच्याकरता यांचं हाडभाडं घेण्यासाठी ही कर्कशा पोरगी यांच्या इथं जन्माला आली. यांच्या घराण्यामध्ये प्रचंड पैसे असताना एकही वारी केलेली नाही, याच्याकरता याच्या घरात ही पोरगी जन्माला आली. यांच्या घरामध्ये प्रचंड पैसे असताना यांनी कुठेही 2 पैशाचं अन्नदान केलं नाही, याच्याकरता ही अवलाद यांच्या घरात जन्माला आली. इथपर्यंत बघ झालं ना. आता याला कोणता पुत्र म्हणतात? ऋणपुत्र. ऋणपुत्र 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 कसा असतो माहिती आहे का? तुम्ही आयुष्यभर परमार्थात काही खर्चायचं नाही, आणि तुमचं नि ज्याचं भांडण आहे त्याच्यानं ट्रॅक्टर घेतलं आणि ते ट्रॅक्टर होतं धक्का. त्यानं ते धक्का ट्रॅक्टर उतरायला लावलं आणि पुढून वटकन दगडाचं दिलं. आणि नेमकं याचंच पोरगं त्याच्या ट्रॅक्टरवर बसलं. स्टिअरिंग फिरल्यावर दगड बाजूला गेला, ट्रॅक्टर गुळगुळू खाली चाललं आणि यानं उडी टाकली आणि ट्रॅक्टर पुढं खदानीत जाऊन पालथं उलतं झालं. 9 लाख भरून द्या. 9 लाख भरून द्या. ट्रॅक्टर विरोधकाचं आहे. याच्या पोरानं पालथं केलं, भरून द्या. कोणी आणलं घराने? पोरानं. याला ऋणपुत्र म्हणायचं. ऋणपुत्र नाना प्रकारचे हे असे ज्या वेळेला संतती आपल्याकडे जन्माला येत असते का, ते वंशात केलेल्या लोकांचं पाप उतू आलेलं असतं, त्याच्यामुळे ही जन्माला येत असतात. या 3 देवांनी सांगितलं, हे काही याला काही नियम काही नाही म्हणले. ही पोरगी वयाच्या 35 वर्षापर्यंत ओरडत राहणार.
आणि वयाच्या 35 वर्षापर्यंत हिचा आजाही मरणार नाही, आजी मरणार नाही, बापही मरणार नाही आणि माये मरणार नाही. तुमच्या चौघाला पिळू पिळू मारणार. कोणी सांगितलं? पंढरपुरातल्या मालकानं. कोणी सांगितलं? त्र्यंबकच्या मालकानं. कोणी सांगितलं? सत्यलोकातल्या मालकानं. महाराज आता काय करावं? म्हणून त्या घरी आलेल्या साधूनं तिच्या आईला तोंडावरला पदर काढायला लावला आणि काय बोंबलायचं ते बोंबलू दे. इतकी जोरात ओरडली, जीभ बाहेर निघली. जीभ बाहेर निघल्याबरोबर उजव्या हाताचं बोट लावलं. महाराज वरचं पापण खालच्या पापणाला चिटकतं. इतक्याच टायमात पोरीचं रडणंच बंद झालं. कोण असतील महाराज? त्या महाराजांचं नाव होतं रामकृष्ण परमहंस महाराज. 12 जानेवारीला राष्ट्रमातेचा जन्म झाला, जिजाऊ आईसाहेबांचा जन्म झाला. आणि याच 12 जानेवारीला या भारत देशाची मान महासत्ता देशात उंचवली. असे एक महान साधू स्वामी विवेकानंद, ज्यांचे शिष्य स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस. एका शिष्याचं नाव सांगितलं फक्त, एका. असे किती असतील? त्या रामकृष्ण परमहंसानी त्या मुलीच्या जिभेला स्पर्श केल्याबरोबर तिचा आजार, कर्कश नावाचा आजार संपला. पंढरपुरातला मालक करू शकत नाही. श्रुती नावाची पत्रकार आले. श्रुती पहिली पत्रकार आहे बरं, हे नंतर झाले. पण देवाची पहिली पत्रकारिता कोण? तर श्रुती माता आहे. तिथे आली आणि देवाला विचारलं, देवा तुम्ही जिवंत केलं? नाही. काशीतल्या मालकाला विचारलं, तुम्ही? नाही. ब्रह्मदेवाला विचारलं, तुम्ही? पंढरपुरातल्या तुम्ही? जगदंबेला विचारलं, तुम्ही? नाही. गणपतीला विचारलं, तुम्ही? नाही. आम्ही कोणाही देवाने केलं नाही. रामकृष्ण परमहंसाकडे गेली आणि तिने सांगितलं, महाराज तुम्ही या पोरीचा आजार दुरुस्त केला? हो. मग जिथं देव करू शकत नाही तुम्ही कसं काय केला? श्रुती मातेला सांगितलं, श्रुती माते मी आत्तापर्यंत केलेला निखळ परमार्थ, या परमार्थाच्या पुण्याचा हौद भरलाय आणि त्या हौदातलं वंजळभर पुण्य हिच्यासाठी सांडलंय. दिली चाली वाचा, दिली चाली वाचा, दिली चाली वाचा, दिली चाली वाचा. क्षय मागिल्या तपाचा, क्षय मागिल्या तपाचा, महाराज देव तुमचं आमचं भलं करण्यासाठी तुमचा बायोडाटा पाहिल्याशिवाय करीत नाही. आणि साधू बायोडाटा चुरगाळून टाकतो आणि स्वतःच्या हौदातलं पुण्य सांडतो. दिली चाली वाचा, क्षय मागिल्या तपाच. स्वतःच्या पुण्याचा रास करून समोरच्या मुलीचा आजार दुरुस्त करतात. त्यांना रामकृष्ण परमहंस म्हणतात. महाराज पण या रामकृष्ण परमहंसांना जावं लागल्यावर त्यांना सुद्धा एका जाग्यावर न्यावं लागलं. लक्ष्यला ठाव स्मशानीचा विठोबा रखुमाई,
हरी जय जय हरी जय जय हरी जय 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 विठोबान माय हरी श्रद्धेनं केल्या जातं त्याला श्राद्ध म्हणतात असं परमपावन वारकरी संप्रदायाच्या दंडकानुसार स्वर्गीय सारंगधरराव काशीनाथराव तांबेशेठ आध्यात्मिक वारसा असलेला, शेतीशी नाळ असलेला, सामाजिक क्षेत्रामध्ये सर्वाशी ऋणानुबंध ठेवणारी गोडसं व्यक्तिमत्व आदरणीय वैकुंठवासी स्वर्गीय सत्यलोकवासी गोलोकवासी कैलासवासी सारंगधरराव. इहलोकातली यात्रा संपली. आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. आर्यमा नावाच्या पित्रात विलीकरण आज त्यांचं गोडसं व्हावं अशी पितृलोकांच्या चरणी प्रार्थना करेल. आदरणीय पंढरीनाथराव आणि हनुमंतराव हे दोन सुपुत्र मोठ्या श्रद्धेने या सुपुत्राने आपल्या वडिलांचं श्राद्ध केलं. आपल्याला विश्व दाखवलं. जगातला सर्वात मोठा कोण देव असेल तर आपले आई वडील आहेत. जिच्या कपाळावर कुंकू आहे तिचा सर्वात मोठा देव कोणता असेल तर तिचा पती आहे. ज्याचे आईवडील जिवंत आहेत तो दिवसात जर एकदा आईवडिलाचं दर्शन घेत असेल तर त्याला भारतातल्या कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. मी माईकवर सांगतोय, पुन्हा एकदा ऐका, मी माईकवर सांगतोय, माईकवर, मी बैठकीत सांगत नाही. मला पण कोणी विचारणार आहे कशाच्या आधारावर बोलतो. सकल तीर्थाची धुरे जे का जाण माता पितरे. आईवडिलाचं दिवसात एकदा दर्शन जर घेत असेल तर जगात कुठल्याही महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. आणि मायबापाच्या कधीच पडत नाही. महाराजाच्या किती पडत असेल. महाराज जळण आणि तूही जळशील. बाई तुमच्यासाठी सुद्धा तेच आहे. दिवसात एकदा जी आपल्या मालकाचं दर्शन घेते तिला कोणाचं दर्शन घ्यायची गरज नाही. चला, तुकोबाराय सुद्धा मान्यता देतात. नमो त्या माता पित्याचे पालन आणि नमो त्या वचन सत्यवदे. तुकोबाराय म्हणतात जो आईवडिलांचं पालन करतो मी त्याला नमस्कार करतो. तुकोबाराय गिरगावचा बाळू कोण्या झाडाचा पाला आहे. तद्वज्ञानं सारंगधररावांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी त्यांच्या कार्याची आठवण म्हणून गोड असा हा श्राद्धाचा कार्यक्रम पंढरीनाथराव आणि हनुमंतराव करतात. पितृगयेतून गोड अशा प्रकारचा या मुलांना आशीर्वाद मिळो. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण विच्छिती तया कुळा. आणि ते ज्या क्षेत्रात काम करत असतील त्या दोघाही भावांना गरुडाच्या पंखाचं बळ देवो अशी पितृलोकांच्या चरणी प्रार्थना करेल. आणि एक अर्ध्या मिनिटाची आदरांजली देऊ. निधियाम निधिपदी सकल तिसोदी आणि चंद कला भय जायंती व्यालाक्षांबय सुधी जरणातो मित्य कला भय जायंती यक्षति किन्नर गंधर्वादी लोकपाल भय दिगपालो चारुत्या संपरमति हंसं हंस परा भय जायंती कैलासाधिपतय नमः सत्यं वासं पतय नमः गोलोकाधिपतय नमः वैकुंठादि सकल सिदायं अधिष्ठात्री भय जायन्ति काल सर्प भय शांतिरो उच्चत भय सकल सिदा आप्तेष्टि भय त्रिपिंडी भय नारायणो नागबली रक्तचंदनम समर्पयामि अरक्त पुष्पं समर्पयामि अंगुष्ठाधिष्णान भयो अंगुष्ठाधिष्णान भयो अंगुष्ठाधिष्णान भयो नमः पार्वते पदे हर 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 त्र्यंबकराज भगवान की भगवान की ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर गोड असे समर्पक मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण दीपक महाराज आहेत ज्यांनी सुरुवात केली. आदरणीय वैभव महाराज आहेत ज्यांनी चाल म्हटली. शुभम महाराज, नवनाथ महाराज आदी करून सर्व आणि पूज्य श्री स्वामीजी सुद्धा या ठिकाणी आले. त्यांनाही प्रणाम करतो. उपस्थित सर्व माझ्या वारकरी संप्रदायातल्या साधकांना नाक घासून प्रणाम करतो. आणि या कुटुंबासाठी विष्ट मित्र सजन सखे सोयरे धैर्य आले तुम्हालाही धन्यवाद देतो. आणि साऊंड सिस्टीमवाल्याला तर ज्ञानोबाराय तुकोबारायची कृपा हो, दुसऱ्याही देशात त्यांचं झळको ही भगवंताला प्रार्थना करतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिले लेकरे करा 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 क्षमा अपराध महाराज विठ्ठला अधिकार मी आपुला क्षमा
तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया बाई करा क्षमा ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम कुंडली कबरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. दोनच मिनटं वैकुंठ हरिभक्ती पारायण सारंगशेठ काशीनाथ तांबे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ज्यांनी अतिशय सुंदर अशी ह्या प्रसंगाला अनुरूप अशी कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी समर्पित केली, त्यांचंही या परिवाराच्या वतीनं आणि गोंदेगावच्या वतीनं शतशः आभार मानतो आणि ऋण व्यक्त करतो. त्याचबरोबर ह्या सुंदर अशा कीर्तन सेवेला ज्यांनी उत्तम अशी गायकाची साथ दिली असे गायक, वादक, टाळकरी, विणेकरी या सर्वांचं, त्याचबरोबर या साऊंड सिस्टीमचं या ठिकाणी त्यांचे आभार मान